काळ्या पॅन्टवर लॅक आहे ना पॅन्ट म्हणून आणला. बरं एक फोटो काढूस बरं एक फोटो काढायचा. फोटो काढूस तर एक फोटो नाही का माझं ऐकायचं नाही का. एक फोटो काढायचा धर लवकर एक फोटो काढूस तर. हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार आणि रविवार आहे तर आज आपण कुठेतरी जाणार आहोत. कुठेतरी म्हणजे लग्नाला जाणार आहोत. पण ते लग्नाचं ठिकाण म्हणजे आमचं आजोळच आहे. म्हणजे आमचे आई बाबा राहायचे तिथं म्हणजे वडिलाचे आई वडील. तर तिथे लग्नाला चाललो आहोत आपण आणि माझ्या चुलत बहिणीचेच लग्न आहे. त्यामुळे सर्व फॅमिली चाललो आहे. तर आम्ही तिघी होतो आणि सोबतच माझी एक मावशी देखील येणार होती. तर तिला इथून चौकामधून आम्हाला ड्रॉप करायचे होते. तिला घेतल्यानंतर मग आम्ही निघालो. जवळजवळ 11:30च्या दरम्यान निघालो आम्ही आणि सर्व तुम्हाला रस प्यायला बोलवत आहे. मस्त थंडगार उन्हाचा रस घेतला आम्ही आणि रस पिऊन मग लगेच निघालो आम्ही. जवळजवळ 1-1.25 तासाचं अंतर आहे. तर आम्ही 1-1.25 तासामध्ये लग्नाच्या ठिकाणी पोचलो. आम्ही तिघी इथे उतरलो आणि भाऊ आणि सोनाली गाडी पार्किंगला गेले होते. मग आम्ही आतमध्ये आलो तर काही पाहुणे आलेले होते. बरेचसे पाहुणे यायचे होते कारण की अजून वेळ नव्हता झालेला आणि आमच्याकडे लग्न हे काही वेळेवर लागत नाहीत. कारण की लांबून लांबून पाहुणे येणारे असतात. तर त्यामुळे मग आणि पहा इथे नवरीसाठी नवरीच्या आईवडिलांनी किती सारा संसार घेऊन ठेवलेला आहे. खरंच मुलीचं लग्न म्हणजे आईवडिलांसाठी एक आनंदाचीच गोष्ट असते आणि त्यासाठीच ते आयुष्यभर झटत असतात. तर बघा किती छान छान वस्तू त्यांनी आणलेल्या होत्या इथे. आणि इकडे जेवणाचा कार्यक्रमही चालूच होता. आणि आमच्याकडे ना लग्नामध्ये जेवणाचा प्रोग्राम अगोदरच सुरू करून देतात कारण की लग्न कधी लागेल हे कोणालाच माहीत नसते. आणि त्यामुळे मग पाहुण्यांना इतका वेळ बिना जेवणाचं नाही ठेवू शकत आपण. त्यामुळे मग जेवणाचा प्रोग्राम लगेच स्टार्ट होतो. आणि बघा हे रिटर्न गिफ्ट दिलेले होते आम्हाला. आणि इथे सगळे आमचे पाहुणे मंडळी आलेले होते. म्हणजे मामा मावश्या मामी आजोबा सर्वजण लग्नामध्ये भेटतात. लग्नाला जाण्याचं खरं तर एकच कारण असतं म्हणजे लग्न अटेंड करणं एवढंच नाही तर सर्व पाहुण्यांची भेट होते. आणि लग्नामध्ये लांबून लांबून सर्व पाहुणे येतात. अन्यथा आता धावपळीमध्ये आता कोणाच्या घरी जाणे शक्य नसते. पण कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व एकमेकांना भेटतात. तर लगेचच आम्ही पण जेवायला बसलो कारण की नवरदेव अजून काही आलेला नव्हता. लग्न लागायला वेळ होता. त्यामुळे मग आम्ही जेवून घेतलं. आणि आमचं जेवण झाल्यानंतर पण 10 ते 15 मिनिटांनी नवरदेव आलेला होता. तर पहा आता पूर्ण लॉन्स गच्च भरलेला आहे. आता भरपूर अशी पाहुणे मंडळी आलेली होती. आणि जवळजवळ 2:30 वाजले होते लग्नाला. लग्न खूप छान आनंदात आणि निर्विघ्नपणे पार पडलं. त्यानंतर या लॉन्चच्या पाठीमागे ना एक छान मस्त असं गार्डन होतं जिथे आम्ही दोघीजणी गेलो. आणि आम्हाला दोघींना फोटोशूट करण्याचं खूपच वेळ आहे. त्यामुळे आम्ही इथे भरपूर फोटोज काढले, फोटोशूट केलं, व्हिडिओ वगैरे घेतले. आणि बघू शकता तुम्ही किती छान लॉन्च गार्डन होतं इथे फोटोशूट झाल्यानंतर आता आम्हाला निघायचे म्हणजे घरी नाही तर आम्हाला तर आता आपण चाललो आहे लासूरची देवी दाक्षायणी जिच्या दर्शनाला चाललो आहे आम्ही.
आणि ही आमच्या गावची खूप प्रसिद्ध देवी आहे. प्रत्येकजण लासूरला आले आणि दाक्षाने देवीचं दर्शन घेतले नाही असं कधीच होत नाही. प्रत्येकजण लासूरला आल्यानंतर देवीचं दर्शन हे घेतं. पहा, इथूनच मंदिर दिसतंय आपल्याला आणि भरपूर प्रशस्त मंदिर बांधलेलं आहे. आणि हा ना पूल आहे. तर इथे ही नदी आहे. हा दुकानं भरपूर झालेले इथे. दुपारचे 3-3:30 वाजलेले होते. भरपूर ऊन होतं आणि लग्नातले सर्व पाहुणे इथे देवीच्या दर्शनाला आलेले होते. मी तुम्हाला मगाशीच बोलले ना की कोणीही पाहुणे आले तरी देवीचं दर्शन घेतल्याशिवाय कोणीही जात नाही. आणि नवरात्रामध्ये तर या मंदिरात फार गर्दी असते, खूप लाईन असते. ही पूर्ण पायऱ्या भरलेल्या असतात. जा मग. आणि हा आमचा आदू बघा. याला ना आम्ही कुठेही फिरायला गेलो ना तर हे मंदिराच्या बाहेर किंवा मंदिराच्या गेटवरती ही जे वृद्ध मंडळी बसलेले असतात ना मागणारे, तर त्याला पैसे द्यायला फार आवडतं. त्यामुळे आम्ही घरातूनच निघताना भरपूर असे कॉईन घेऊनच निघतो. का कुणास ठाऊक, पण ह्याला ना लहानपणापासून ही सवय आहे आणि आम्हालाही खूप छान वाटतं की त्याला चांगले संस्कार आहेत. तर बघा कसं पैसे देतो आहे सगळ्यांना. इथे पूजा वगैरे केली आणि इथे जे आम्ही पूजा करतोय ना तर इथे देवीचा होम वगैरे होत असतो नवरात्रामध्ये. इथे पण भरपूर गावातल्या बाया होमाला वगैरे येत असतात इथे. आणि आजही गर्दी आहे कारण की आज रविवार आहे आणि त्यातल्या त्यात इथे लग्न देखील होतं. तर त्यामुळे मग भरपूरच अशी गर्दी झालेली होती. एकही पाहुणा असा नाही की जो देवीचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. आणि आम्ही तर लहानपणापासून या देवीला येतो. देवीचे छान दर्शन झाले आणि ते हे माझे मामा मामी, त्यांची पुतणी, त्यांची जावई, मुलगी हे सर्व आलेले होते. तर त्यांच्याशी देखील आम्ही गप्पा मारल्या. जवळजवळ अर्धा-पाऊण तास इथे बसलो आणि देवीच्या मंदिरात मस्त मोकळी जागा होती. तर आदू पण मस्त खेळत होता इथे. त्याला पण थोडंसं रिलॅक्स झालं. गाडीत बसून बसून पण बोर झालं होतं त्याला. तुला खालून आदू काय घेतलं? लेझर लाईट. अच्छा, वाव. आता चाललो आहे आपण रिटर्न. आणि या आदूला ना कुठेही आपण गेलो आणि काही खेळणी घेतली नाही तर त्याला असं वाटतच नाही की आपण कुठे फिरायला आलो आहे म्हणून. आणि ही बघा, ही नदी आहे या पुलावरची, जिला आता पाणी नाही पण उन्हाळ्यात भरपूर पाणी असते या नदीला. मागच्या वर्षी तर या नदीला पूर देखील आलेला होता. तर चला आता आपण निघालो आहे आता घरी. तर वाटेत एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो चहा नाश्त्यासाठी. आणि या हॉटेलमध्ये ना खूप छान अशा म्हणी लिहून ते स्टिकर लावलेले होते. तर मी ते तुम्हाला जस्ट शेअर करते. तुम्ही स्टॉप करून किंवा झूम करून ते वाचू शकता. मला फार आवडलं. तुम्हालाही आवडले असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी पहिल्यांदा असं हॉटेल बघितलं. तिथे खूप छान म्हणजे या पाट्या लिहिलेल्या होत्या ना, त्या वाचून हसू देखील आले मला. तर आत्ताच आलो आम्ही लग्नावरून. आलो म्हणजे अर्धा-पाऊण तास झाला. पाणी वगैरे भरलं आणि आता येतानीच पार्सल आणलेलं होतं आम्ही, दाल खिचडीचं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक जरूर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. पुन्हा भेटू. चला आता भेटू पुन्हा. बाय बाय.